गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठ 13वा आमचा वर्ग. या पाठाद्वारे आपण शाळेत प्रवेश केला होता आणि मिळून मिसळून काम कसं करायचं हे शिकलो होतो. आणि तुम्ही घरी राहून तुमच्या आईला मदत कशी करता हे सुद्धा त्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर शाळेतले विद्यार्थी, त्यांची नावं हे सगळं आपण या पाठामध्ये बघितलं होतं आणि प्रश्नोत्तरंसुद्धा बघितले होते. आता थोडासा ग्रामरचा पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये काही ग्रामरचा पार्ट आहे, तो तुम्हाला मी आज सांगणार आहे. बघा, लक्ष द्या. लक्ष द्या. आपण आत्ता प्रश्नोत्तरं बघितले होते. आता दुसरा प्रश्न आहे आपला. पुढील अक्षरे जुळवून जास्तीत जास्त शब्द बनवा. म्हणजे हा जो खेळ आहे याला आपण खेळ म्हणू, कारण की हा खेळ आपण बाराखडीमध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे, शिकलेलो आहोत. तर हाच पार्ट तुम्हाला या पाठामध्ये दिलेला आहे. तर बघा, लाल अक्षरांनी तुम्हाला शब्द लिहून दिलेले आहे. काही अक्षरं लिहिलेले आहेत. चा, स, ला, न, ल, ता, तू, फा, फू, मा, मू, ए, क, का, कू, ड आणि डा. हे सगळे अक्षरं तुम्हाला बाराखडीत झालेले आहेत ना. तर तीच बाराखडी घेऊन आपण याच्या आधीचा एक पाठ शिकलो होतो, तुम्हाला आठवत असेल तर. शब्दबाग आपला शिकलो होतो आपण. शब्दबागमध्ये आपण काय केलं होतं की बाराखडीतला आपण शब्दबाग म्हणजे बाग असं म्हटलं होतं आणि त्या बागेतून एक एक शब्द निवडला होता, अक्षर निवडलं होतं आणि शब्द तयार केले होते. तर त्यातलाच छोटासा पार्ट तुम्हाला या आमचा वर्ग या पाठात दिलेला आहे. तर ही जी बाराखडी आहे यातले काही अक्षरं तुम्हाला दिलेली आहेत, त्यावरून हे शब्द तयार करायचे आहेत. ठीक आहे. तर बघा, इथे मी तयार करून दिलेले आहे. जवळजवळ 11 शब्द तयार केलेले आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जास्तीत जास्त तयार करता येत असतील तर तयार करायचे आहेत आणि लिहायचे आहेत. बघा, मी एक एक वाचते. चाक, चाक, एक, एक, लाड, लाड, माड, माड, ताक, ताक, फाड, फाड, डास, डास, मूल, मूल, काकू, काकू, ताल, ताल, एडका, एडका. असं 3 अक्षरी, 4 अक्षरी, 2 अक्षरी असे शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. सगळ्यांनी वहीत हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आता हा तिसरा प्रश्न बघा. जोडीतील शब्द वाचा व सारख्या अक्षराखाली आडवी रेघ ओढा. जोडीतील शब्द वाचा व सारख्या अक्षराखाली आडवी रेघ ओढा. आता मी हे तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पुस्तकात सुद्धा तुम्हाला हे शब्द शोधता येतील. ठीक आहे. आणि हे सगळं जे आत्ता मी तुम्हाला जे सांगते आहे हे सगळं वहीत तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही लिहाल तर तुमचा फायदा आहे, तुम्ही समजून घ्याल तर तुमचा फायदा आहे, हो की नाही. म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. बघा, पहिलं मदन मनीष. यामध्ये म हे अक्षर लाल अक्षरांनी मी लिहून दाखवलं आहे. का लिहून दाखवलं आहे? कारण की ते सारखं आहे. आणि जोडीतील शब्द, कारण ही मदन आणि मनीषची जोडी लिहून दाखवलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला सारखं अक्षर जे आहे त्या खाली आडवी रेघ ओढायची आहे. आता मी लाल अक्षरांनी पण दिलेलं आहे आणि आडवी रेघसुद्धा दिलेली आहे. तुम्हाला जर असं लिहायचं असेल तर असंच्या असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. दुसरं बघा, कचरा, कपाट, कचरा, कपाट. आता यामध्ये कुठलं अक्षर सारखं दिसतं आहे? लाल अक्षरांनी केलेलं. क, चराचा क, कपाटचा क. ठीक आहे. तिसरं बघा, एकनाथ, काशीनाथ. यामध्ये सुरुवातीचं अक्षर आहे का सारखं? नाही आहे, शेवटचं अक्षर सारखं आहे. आता यांनी असं नाही म्हटलं आहे की सुरुवातीचंच पहा की शेवटचंच पहा, असं काही नाही. जे सारखं दिसतं ते बघायचं आहे. ठीक आहे. मग सुरुवातीचं असू शकतं, शेवटचं पण असू शकतो. ठीक आहे. आता इथे शेवटचं अक्षर आहे नाथ. इकडे पण नाथ, एकनाथचा नाथ आणि काशीनाथचा नाथ. ठीक आहे. चौथं बघा, एकनाथ, एरिना, एकनाथ, एरिना. तर यामध्ये ए हे अक्षर सारखं आहे,
जोडीतील अक्षर जे सारखं असलं त्याखाली अंडरलाईन करायचे आहेत. आता पुढचं बघा, हे पण वहीत लिहून घ्यायचं आहे तुम्हाला, लक्ष द्या. आता हे बघा, चौथा प्रश्न बघा, 3 प्रश्न झालेले आहे. चौथा बघा, खालील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहिती असलेले शब्द लिहा. परत बघा, खालील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहिती असलेले शब्द लिहा. आता बघा, या पिवळ्या पट्टीमध्ये मी काही शब्द लिहून दाखवलेले आहे. क, फ, म, थ, डू आणि ए. आता ही सुद्धा बाराखडीतलेच शब्द अक्षरं आहेत. तर या अक्षरांतून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वही किंवा पुस्तक, आता तुम्ही पुस्तकात जर हा पाठ वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शब्द आपल्याला पुस्तकात दिसतात का, किंवा पुस्तक नसेल तुमच्याकडे घेतलेलं तर वहीत तुमच्याकडे लिहिलेलं असलंच पाहिजे. कारण मी हा पाठ तुम्हाला पाठवलेला आहे, तो लिहायला सुद्धा सांगितलेला होता. त्यामुळे तो लिहिलेला पाठ वाचायचा आणि त्यामध्ये क पासून सुरुवात होणारं किंवा क शेवटी असलेलं असं एखादा शब्द दिसतो आहे का ते शोधायचं आणि लिहायचं. आता मी सध्या तुम्हाला लिहून दिलेले आहे, एक 8 शब्द तुम्हाला मी लिहून दिलेले आहे. लक्ष द्या. बघा, कपाट आत्ताच आपण वाचलं. कपाटचं म्हणजे क हा सुरुवातीचा आहे. क, ड, क इथे दोन्ही आहे, पण आपण शेवटचं अक्षर आपण दाखवतोय. क, क, ड, क, क. नाक चा क शेवटचा. फणी, फ हा सुरुवातीचा. मदन, म हा सुरुवातीचा. एकनाथ, आता वरती पिवळ्या पट्टीमध्ये जे अक्षर होते ते आपण अंडरलाईन करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे ते दाखवायचे आहेत तुम्हाला. आता मी इथे पट्ट्याच दाखवलेलं आहे डायरेक्ट, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे, किंवा कलर पेन्सिलनी तुम्ही लिहून दाखवलं तरी चालेल. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की कलर पेन्सिल आपल्याला यूज करायची आहे, वापरायची आहे, जेणेकरून आपली वही सुंदर आणि नीटनेटकी दिसते. ठीक आहे, बघा, खडू, डू, एक किंवा एडका असं सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, आता बघा 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आता हे जे 6 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत हे तुम्हाला तुमच्या मनाने तुम्हाला माहिती असलेले पुस्तकातले किंवा पुस्तकाच्या बाहेरचे. खूप सोपं सांगते आहे मी. आपल्याकडे न्यूजपेपर येतो, मराठी येत असेल तर त्यात शोधायचे, किंवा एखादं पुस्तक असेल, ताईचं म्हणा, आपल्या दादाचं म्हणा, किंवा कुठलंही कॉमिक्स असेल, स्टोरी बुक असेल मराठीचं एखादं, तर त्यात सुद्धा तुम्ही शोधले ना शब्द तरी तुम्हाला लिहिता येईल. अगदी 6 शब्द लिहायचे आहेत, तुम्हाला ते शोधावं लागेल बेटा. पण शोधल्याशिवाय कुठलीही गोष्ट सापडत नसते. त्यामुळे शोध घ्यायचा, एक खेळ म्हणून शोधायचा आणि लिहायचे. ठीक आहे, हा खेळ करायचा. दोघी मैत्रिणी बसले आहे, आईसोबत बसायचं आणि 5 शब्द लिहून काढायचे. आता हे किती 6 सांगितले, 6 लिहून काढायचे. लिहिणार सगळेजण? व्हेरी गुड, थँक्यू ऑल ऑफ यू. आता पुढच्या पिरियडला आपण पुढच्या पाठाकडे वळूया. ठीक आहे, पुढचा पाठ म्हणजे आपली कविता राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी इथपर्यंत अभ्यास पूर्ण करून ठेवायचा आहे. ठीक आहे, ओके.